कधी-कधी ना ही छोटी-छोटी कामं मनाला खूप समाधान देऊन जातात. तर तेच काम मी आज इथे करणार आहे. माझ्या या छोट्याशा गार्डनला एक नवीन लूक देण्याचा प्रयत्न करणार आहे. एक छोट्याशा गोष्टीने. सो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. मी प्रियंका तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आय होप तुम्ही खूप छान, मस्त आणि मजेतच असाल. झाडं घरातली असो किंवा बाहेरची मला ती खूप आवडतात. म्हणजे निसर्गरम्य असं वातावरण असेल ना, तर मला ते खूप आवडतं. त्याच्यामुळेच मी अशी घरामध्ये काही झाडं वगैरे लावून घेतलेली आहेत आणि त्या झाडांवरती माझं खूप 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 प्रेम आहे. मागे मला कमेंट आल्या होत्या माझ्या या छोट्याशा गार्डनचा व्हिडिओ बघायला आवडेल असा. तर म्हटलं चला आज ही गार्डन मला क्लीन पण करून घ्यायचं होतं. तर तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करेन. पण त्याआधी आता जस्ट माझा चॅनल मॉनिटाईज झालेला आहे. मी त्याच्यावरती एक व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे. तुम्ही पाहिला नसेल तर नक्की जाऊन बघा. त्या व्हिडिओची लिंक मी ह्या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे. सो हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता ही माझ्याकडे बरीच अशी झाडं आहेत. आता हे झाड ना माझं जास्वंदीचं आहे आणि बघताय तुम्ही इतकं मोठं झालंय ना ते खूप मोठं झालंय आणि ते असं वागतंय सुद्धा. म्हणून मला त्याला ना असं बांधून वगैरे ठेवावं लागतं कुठेतरी. आता ही जी ग्रीन मॅट दिसते ना तुम्हाला मी बऱ्याच वेळा ती काढली सुद्धा आहे, लावली सुद्धा आहे. आता पुन्हा मी ती लावली आहे कारण आता पुन्हा थोडंसं ऊन वगैरे येतंय किंवा काय, तर झाडांना असं थोडंसं सावली किंवा आपण म्हणतो ना थंडगार वाटावं म्हणून मी ही मॅट पुन्हा टाकून घेतली आहे. कारण खाली टाईल्स असल्यामुळे ना तिथे ऊन येतं आणि टाईल्स लगेच गरम होऊन जातात. म्हणून मी ती मॅट पुन्हा टाकण्याचा विचार केला होता. ॲक्चुअली तसं बघायला गेलं ना, मला इथे काही व्हिडिओ वगैरे शूट करताना खूप विचार करावा लागतो. कारण जागा खूप छोटी आहे. सो मला अँगल वगैरे चेंज करता येत नाही. तुम्हाला इथे दिसत असेल. पण तरीसुद्धा मी कुठे ना कुठे काही ॲडजस्ट करत असते. कुठे कॅमेरा ठेवू किंवा काय ह्या सगळ्या गोष्टी माझ्या चालू असतात. पण ठीक आहे चला असो. मी कशातरी ॲडजस्ट करून तुम्हाला त्या गोष्टी दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन. आता हॉलमध्ये ना माझ्या ह्या काही माझे हे काही झाडं वगैरे होती. आता हे झाड जे तुम्ही मोठं बघताय तर ते खूप खराब झाले म्हणजे त्याला कीड वगैरे लागली होती. तर तेच इथे मला चेंज वगैरे करून घ्यायचं होतं. आणि त्यासोबतच बऱ्याचशा अशा कुंड्या होत्या ज्या रिकाम्या पडल्या होत्या. ज्यातली झाडं वगैरे जळून जायला लागली होती. तर ती सुद्धा काढून घेतली होती. हे मोगऱ्याचं झाड ना बऱ्याच दिवसापासून असंच आहे. ते वाढत सुद्धा नाही किंवा काहीच नाही. फक्त वरती अशी कोळी-कोळी पानं आली आहेत. म्हणून म्हटलं त्याला एका मोठ्या कुंडीमध्ये शिफ्ट करूया. म्हणून मी ते पूर्णच्या पूर्ण काढायचा प्रयत्न केला. पण शेवटी ते झाडच उपटून आलं वरती. पण म्हटलं चला ते तसंच लावून देऊया. आता माहिती नाही हे टिकेल की नाही. कारण त्याची माती पूर्णपणे मोकळी झाली होती मुळांपासून. आता इथे लावून तर घेतेय मी. बघूया पुढे टिकलं तर टिकलं. आणि ह्या कुंड्यांमध्ये थोडासा असा थंडावा वगैरे मिळतो. जरा मातीच्या कुंड्या असल्या ना, की जरा थंडावा मिळतो झाडांना. म्हणून म्हटलं इथे ते शिफ्ट करून एका मातीच्या कुंडीमध्ये भरून घेईन. ही जी कुंडी तुम्हाला दिसते ना माझ्या हातातली ग्रीन कलरची, तर ही मी माझ्या म्हणजे घरच्या घरीच मी हे पेंट करून घेतली होती. जेव्हा मला काही कामं वगैरे नसायचे ना, तेव्हा मी अशा छोट्या-मोठ्या गोष्टी करून घ्यायचे. मला घरातल्या बाकीच्या कामांपेक्षा ना हे काम खूप आवडतं. कारण ह्याच्यामध्ये ना माझा भरपूर असा स्ट्रेस कमी होतो किंवा आपलं मन इतकं लागून जातं ना या झाडांमध्ये वगैरे, कधी टाईम जातो ना खरंच कळत नाही. आणि मी पहिलं पण जेव्हा पण मला काही काम वगैरे नसायचं, आता व्हिडिओ वगैरे शूट करते म्हणून थोडाफार मला टाईम कमी मिळतो. पण जेव्हा पण माझ्याकडे काही टाईम नसायचा म्हणजे टाईम असायचा ना, तर तो कुठे घालवायचा? तर मी अशा काही गोष्टींमध्ये घालवायचे, की हे झाड ह्यात लाव, ते झाड त्यात लाव किंवा झाडांची काळजी घेणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी त्याच्यातच माझा टाईम जास्त असा स्पेंड करत होते. आणि खरंच झाडांसोबत आपण म्हणजे निसर्गासोबत जेवढा आपण टाईम स्पेंड करू ना, तेवढं आपल्याला रिलीफ मिळत असतं, तेवढा आपला स्ट्रेस कमी होत असतो. घरामध्ये झाडं असली ना, की फक्त घर सुंदर नाही दिसत, तर वातावरण सुद्धा तितकंच छान आणि मस्त होतं. कारण सकाळी-सकाळी उठल्याच्या नंतर जेव्हा मी ह्या ठिकाणी येते ना, तेव्हा इतका छान मूड फ्रेश होतो ना, हे सगळं हिरवंगार, फुलं वगैरे आलेली बघून. माझ्या या गार्डनमध्ये खूप कमी फुलं येतात, पण जेवढी पण येतात ना, तेवढी बघून सुद्धा माझा मूड इतका फ्रेश होतो ना, खरंच छान वाटतं. मला तिथे टाईम घालवायला आवडतं. आता वेळेअभावी मला जमत नाही जास्त करून त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करायला माझ्या या छोट्याशा गार्डनमध्ये. पण जेव्हा पण मी असा वेळ मिळेल किंवा तेव्हा त्यांना काळजीची काही गरज असेल, जशी की अशी जागा वगैरे क्लीन करून घ्यायची असेल किंवा झाडांना पाणी घालणं म्हणा किंवा त्यांना खत घालणं म्हणा, तेव्हा मी त्यांच्यासोबत बराच असा टाईम स्पेंड करून घेत असते. आता
आता हे झाड ना खूप मोठं झालंय आणि खूप कडक सुद्धा झाली आहे त्याची माती. जसं-जसं आता ऊन वाढेल ना, तसं माती सुद्धा अशी एकदम कडक होऊन जाते, म्हणून मी ती रिकामी करून घेत होते. झाडांची माती वेळोवेळी मोकळी केली ना, की मुळांना सुद्धा हवा मिळते आणि माती घट्ट झाली तर पाणी वरच राहतं. एकदम शेवटपर्यंत मुळांपर्यंत पाणी नाही पोहोचत. म्हणून अशी माती 15-20 दिवसांनी वगैरे सैल करून घेते. झाडांची माती सैल असली ना, की पाणी आणि खत दोन्ही व्यवस्थित आतमध्ये मुळांपर्यंत जातं आणि त्यामुळे झाडांची वाढ सुद्धा छान होते आणि ती जास्त फ्रेश दिसतात. आता तुम्हाला जसं मी म्हणाले, की मला इथे शूट करायचं म्हटल्यावरती खूप प्रश्न पडतो. कारण ट्रायपॉड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे ठेवणं माझ्यासाठी खूप हार्ड आहे आणि शूट करणं सुद्धा. पण मला कमेंट आल्या होत्या, की तुम्हाला तुमचं गार्डन वगैरे बघायचंय किंवा गार्डनवरती व्हिडिओ बघायला आवडेल म्हणून तुमच्यासाठी मी एवढी तडजोड करून इथे शूट वगैरे करणं चाललंय. आता मी हा ट्रायपॉड ना माझ्या वॉशिंग मशीनच्या वरती ठेवलेला आहे आणि तिथून हे शूट केलेलं आहे. तुम्हाला दिसत असेल. कारण माझा हा नेहमी प्रयत्न असतो, की तुम्हाला जे व्हिडिओ बघायला आवडतील त्याच गोष्टींवरती मी व्हिडिओ बनवू, असा माझा नेहमी प्रयत्न असतो. म्हणून म्हटलं चला कुठे ना कुठे ॲडजस्ट करून मी हा व्हिडिओ शूट करून घेईनच. ठीक आहे चला असो. आता हे झाड ना मी बऱ्याच दिवसापासून आणलं होतं आणि आणलं त्याच कुंडीमध्ये होतं ते. म्हणून म्हटलं आता त्याची थोडीशी माती वगैरे मोकळी करून घेऊया, कारण मुळं एकदम घट्ट झाली होती आणि पूर्णपणे ती कुंडी अशी एकदम गच्च झाली होती त्या झाडाने. त्यांना अशी हवा वगैरे जायला सुद्धा जागा नव्हती मिळाली, म्हणजे मिळत नव्हती. म्हणून आता ती कुंडी म्हणजे ते झाड थोडंसं असं सैल करून घेतलं, मुळं वगैरे त्याची. झाडांना वेळोवेळी रिपोर्ट करणं गरजेचं असतं, कारण काही महिन्यांनी कुंडी छोटी पडते आणि मुळांना वाढायला जागा राहत नाही आणि मातीमध्ये जे पण काही पोषक घटक असतात ते सुद्धा कमी व्हायला लागतात आणि पाणी सुद्धा नीट धरून ठेवत नाहीत. मोठ्या कुंडीमध्ये ना नवीन माती टाकली की झाडांची पुन्हा वाढ छान सुरू होते आणि ती जास्त हेल्दी दिसतात. मला जेव्हा आपण झाडांना खत टाकायचं असतं किंवा झाडं रिपोर्ट करायची असतात ना, तेव्हा मी संध्याकाळचा किंवा सकाळचा टाईम चूज करते. पण आता मला शूट करायचं होतं म्हणून मी हे संध्याकाळी शूट करायला घेतलं होतं. कारण ह्या गॅलरीमध्ये ना माझ्या खूप ऊन येतं आणि दुपारच्या वेळेला म्हणजे उन्हाच्या वेळेला आपण झाडं वगैरे रिपोर्ट नाही करत, म्हणजे मी तरी नाही रिपोर्ट करत किंवा खत वगैरे नाही घालत आणि सकाळी करायचं म्हटलं तर इथे ऊन आलेलं असतं आणि व्हिडिओ वगैरे सुद्धा नीट येत नाही उन्हाचा. आणि खरं म्हटलं तर मला संध्याकाळचा टाईम जो असतो ना, ते 3:30-4च्या नंतरचा टाईम, तो मला झाडांसोबत घालायला आवडतो. एकदम शांत वेळ असते. कोणाचाही असा आवाज नसतो, काही नसतं. फक्त आपण आणि आपली झाडं. ह्याच्यामध्ये ना खरंच खूप मन रमून जातं माझं. माझ्या लक्षात सुद्धा नसतं, की मी कॅमेरा लावलाय किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा माझ्या लक्षात नसतात कधी-कधी. ठीक आहे, चला असो. आता हे कडीपत्त्याचं झाड आहे ना, हे सुद्धा मला रिपोर्ट करून घ्यायचं होतं. कारण बऱ्याच दिवस झाले हे झाड तुम्हाला दिसत असेल, की अशाच पद्धतीचं आहे. ते वाढत सुद्धा नाही किंवा काहीच नाही. पण त्यांना नवीन-नवीन पानं येत असतात. जेव्हा पण मी कडीपत्ता असा कोवळा-कोवळा तोडून घेत असते ना, तर त्याचा पूर्ण देठापासूनच ते तोडून घेत असते. त्याच्यामुळे अशी नवीन-नवीन पानं त्याला नेहमी येत असतात. म्हणून म्हटलं चला एकदा कुंडी तरी चेंज करून बघूयात. जर वाढलं तर वाढलं म्हणून. आणि ते ना टाकून सुद्धा द्यायचं मन करत नाहीये, कारण त्याला एकदम छान कोवळी पानं फुटतात म्हणून. आता या सदाफुलीची झाडं आहेत ना माझ्याकडे 2-4 आहेत. 2-3 1-2 मी टाकून सुद्धा दिलेली आहेत. कारण ती एकदम अस्ताव्यस्त अशी कुठेही पांगतात किंवा कुठेही त्याच्या फांद्या वगैरे जातात आणि मला ते नाही आवडत. आता ही सध्या मी 2 ठेवली आहेत, नाहीतर माझ्याकडे भरपूर होती. सदाफुलीमध्ये अजून काही व्हरायटीज असतात ना, एकदम डार्क कलरची फुलं असतात तिला एकदम रेड-रेड. तशी झाडं मला आणायची आहेत सदाफुलीची 1-2 मी तशी घेऊन येईल. ही सुद्धा फुलं एकदम छान दिसतात व्हाईट आणि पिंक. व्हाईट आणि पिंक दोन्ही जी झाडं आहेत ना, ती मी एकाच झाडामध्ये म्हणजे एकाच कुंडीमध्ये लावून घेतलेली आहेत आणि म्हणून त्याला मिक्स अशी फुलं येतात. आता इथे मी सगळी झाडं वगैरे रिपोर्ट करून घेतली होती. तुम्हाला काही-काहीच शॉट दाखवले आहेत मी. पण भरपूर वेळ लागला मला सगळी झाडं रिपोर्ट वगैरे करायला. कारण ना माझं किचन सध्या पूर्ण झाडांनी भरलेलं आहे. तुम्हाला इथे काही झाडं दिसत पण असतील. कारण मी पूर्ण माझ्या गॅलरीतली झाडं पूर्ण किचनमध्ये शिफ्ट केली होती आणि मला तिथे ट्रायपॉडसुद्धा ठेवायला जागा मिळत नव्हती. शेवटी मी वैतागून ते काही शॉट घेतलेच नाहीत. जेवढे तुम्हाला दाखवता आले, म्हणजे जेवढे घेता आले तेवढे मी तुम्हाला दाखवलेत. आता इथे तुम्हाला दिसत असेल ना, की मी काही लाद्या वगैरे तिथे ठेवून घेतलेल्या आहेत, ज्या ग्रिलमध्ये आहेत त्या आणि ती जागा प्लेन करून घेतली आहे.
ॲक्चुअली आम्ही जेव्हा कलर केला ना, जेव्हा घरामध्ये काम वगैरे काढलं होतं, तेव्हा आमचा अजून एक प्लॅन होता. तो म्हणजे आम्हाला जो आमचा फ्रिज आहे, तर तो ह्या स्पेसमध्ये शिफ्ट करायचा होता. म्हणजे वॉशिंग मशीन आणि फ्रिज समोरासमोर राहिले असते असं. आणि जी तुम्हाला ही विंडो दिसते ना काचेची, म्हणजे हे स्लाइड्स, ते मी पुढे एक्सटेंड करून घेणार होते आणि ती जागा पूर्णपणे प्लेन करून मग तिथे फ्रिज ठेवणार होते आणि ती जागा आतमध्ये घेणार होते, असा आमचा प्लॅन होता. पण नंतर मी विचार केला, की नाही, जर मी फ्रिज इथे घेतला तर मला हे जे छोटंसं गार्डन करायला मिळतंय, तर ते सुद्धा करायला मिळणार नाही. म्हणून मी ती ॲडजस्टमेंट तिथे कॅन्सल केली. नाहीतर मला मी जर इथे फ्रिज घेतला असता ना, तर फ्रिजच्या ठिकाणी म्हणजे फ्रिजची जागा जी आहे ना, तिथे सुद्धा मी एक छान असं काही ना काही करून घेणार होते. पण मला माझ्या या गार्डनमध्ये काही कॉम्प्रोमाईज करून घ्यायचा नव्हता. आता पुढे बघू, जर माझा कधी विचार चेंज झाला आणि असं वाटलं की फ्रिज इथे शिफ्ट करू आणि ही जागा पुढे थोडीशी एक्सटेंड करू, म्हणजे ही विंडो वगैरे, तर मी ती करेन, जर माझं मत बदललंच तर. बाकी तुम्हाला कसं वाटतंय, जर मी इथे फ्रिज शिफ्ट केला किंवा ही विंडो जी माझी स्लाईड आहे, ती मी पुढे शिफ्ट केली आणि ती जागा आतमध्ये घेतली, तर तुम्हाला कसं वाटतंय, कसा लूक येईल? किंवा खूप अडचण वगैरे वाटेल का? किंवा काय? जरा मला थोडंसं तुम्ही सुद्धा सजेस्ट करा आणि माझं हे गार्डन मग मला तेव्हा कॉम्प्रोमाईज करावं लागेल असं मला वाटतंय. पण ठीक आहे, चला, सो कमेंट करून मला नक्की सांगा. आता हे हे जे काही स्टँड आहेत ना, तर हे स्टँड मी Meeshoवरून मागवले होते. तुम्हाला याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल किंवा प्रोडक्ट टॅगसुद्धा करेन. आणि छान आहेत. एवढी काही अशी भक्कम वगैरे नाही आहे, पण ठीक आहे. मला तरी आवडल्या होत्या आणि माझ्याकडे अशी जास्त काही अशी हेवी झाडं वगैरे नाही आहेत. मी ते ॲडजस्ट करून घेऊ शकते, कारण हलकी-फुलकी झाडं असली ना किंवा जास्त जड वजनाची एकदम मोठी-मोठी झाडं वगैरे किंवा कुंड्या नसल्या ना, की हे चालून जाऊ शकतं. आणि तुम्हाला इथे दिसत असेल, की एकदम पातळ-पातळ असे रॉड आहेत त्या स्टँडचे. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की माझ्या झाडांसाठी तरी ठीक आहे. जर तुम्हाला हवं असेल, घ्यायचं असेल, तर मी प्रॉडक्ट टॅग करेल. तर चला, आता इथे माझं सगळं उरकून वगैरे झालं होतं आणि झाडांना छान पाणी वगैरे घालून घेतलं. कारण माझे हे मनी प्लांट ना माझे खूप आवडीचे आहेत आणि हे मनी प्लांट काहीही झालं तरी एकदम छान राहतात ते. एकदम उन्हाळा असो, पावसाळा असो, कोणत्याही याच्यामध्ये म्हणजे वेदरमध्ये एकदम छान राहतात ते. मॅट वगैरे टाकून घेतल्या होत्या मी. आता मॅट मी बाहेरच्या साईडला टाकून घेतली होती आणि त्याच्यावरती हे स्टँड वगैरे ठेवून घेतले होते. आता तुम्हाला इथे स्टँडची जी हाईट आहे ना, तर ती इथे तुम्हाला दिसत असेल, की कशी आहे, काय आहे, किंवा प्रोडक्ट जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हासुद्धा त्याची साईज वगैरे तिथे दिलेली असेल, मेन्शन केलेली असेल. तुम्ही ती बघून घ्या. आता माझ्या इथे तरी छान बसलेलं आहे. माझ्या ह्या एवढ्या हेवी कुंड्या आहेत, म्हणजे ज्या पद्धतीच्या ज्या वजनाच्या कुंड्या आहेत ना, त्या वजनासाठी तरी त्या इनफ आहे, म्हणजे सफिशियंट आहेत ते स्टँड. अशा काही वाकले वगैरे नाहीत ते. आता ही माझी जी कुंडी आहे, मी जी ठेवती आहे, पूर्णपणे सिमेंटची अशी ती कुंडी आहे. पण त्याने सुद्धा ते स्टँड काही वाकलेलं नाही आहे माझं. एकदम छान पद्धतीने ते राहिलंय. मी बराच दिवस विचार करून ठेवला होता, की माझ्या या झाडांच्या खाली स्टँड वगैरे लावेन आणि फायनली त्याला मुहूर्त आला होता. कारण मी याच्या आधीसुद्धा हे स्टँड ऑर्डर केले होते, पण मला ते रिसीव्ह झाले नाही आणि पुन्हा एकदा मला ऑर्डर टाकावी लागली आणि मग मला ते रिसीव्ह झाले. तर ठीक आहे, चला, असो. स्टँड लावण्याचे सुद्धा काही-काही फायदे आहेत. हे फक्त शोभेसाठी किंवा असं दिसण्यासाठी असं नाही लावत. कुंडी एकदम जमिनीवर ठेवली ना, की पाणीसुद्धा साचतं कुंडीच्या खाली आणि मुळांना सुद्धा जेवढी पाहिजे तेवढी हवा नाही मिळत. आणि स्टँडमुळे खाली एअर फ्लोसुद्धा छान राहतो आणि त्यामुळे झाडं छान हेल्दी राहतात आणि खाली जागासुद्धा खराब होत नाही. काही जास्त साफसफाई वगैरे करायची गरज नाही पडत आणि असे स्टँड वगैरे छान लावून मग झाडं त्याच्यावरती ठेवली ना, एकदम छान, मस्त आणि व्यवस्थित असं दिसतं. तर सगळ्या झाडांना छानपैकी अंघोळ वगैरे घालून घेतली होती मी. मस्त पानं वगैरे स्वच्छ धुवून घेतले सगळ्या झाडांचे आणि मग इथे मी मॅट वगैरे टाकून घेतली होती. आता इथे माझं थोडंसं काहीतरी चाललंय, की कोणतं झाड कुठे ठेवल्याने छान वाटेल किंवा कोणत्या झाडाला जास्त उन्हाची गरज आहे, कोणत्या झाडाला जास्त सावलीची गरज आहे. अशा पद्धतीने मी ही झाडं पूर्ण इथे सेट करून घेतलेली आहेत. हे जे मनी प्लांट आहे ना, छान मस्त बुशी झालंय. मस्त त्याच्या फांद्या वगैरे वाढतायत. मला त्याला एक वेगळं मॉइस्टिक वगैरे लावून घ्यायचंय. माझ्याकडे मोठं मॉइस्टिक सुद्धा आहे. पण आता माझ्याकडे वेळ नव्हता, खूप लेट झाला होता. म्हणून म्हटलं, चला, आता सध्या ते तसंच ठेवून देईल आणि नंतर मग मी त्याला वेगळ्या मॉइस्टिकमध्ये वगैरे छान सेट वगैरे करून ठेवेन. आता इथे मी बरीच अशी झाडं इथे लावून घेतली होती
ज्यांना उन्हाची वगैरे गरज होती किंवा माझ्या हॉलच्या विंडोमध्ये जास्त ऊन वगैरे येत नाही. त्याच्यामुळे ती थोडीशी अशी वाढ त्यांची कमी झाली होती म्हणून मी इथे ती लावून घेतली होती. आता आपल्याकडे जेवढी पण जागा अवेलेबल असते किंवा काय त्या छोट्याशा जागेत सुद्धा ना आपण अशी काही झाडं वगैरे लावून आपला तो छान स्पेस करू शकतो. एक मस्त रिलॅक्स असा एक छान असा स्पेस क्रिएट करून घेऊ शकतो. आता इथे तुम्हाला दिसतायत की किती छान पद्धतीने इथे सगळी झाडं एकदम सेट झाली होती आणि स्टँड लावल्यामुळे ना ती एकदम छान एकाच उंचीवरती एकाच लाईनमध्ये अशी एकदम छान दिसतायत. आता इथे बघा, इथे 2 शेल्फ मी क्रिएट केले होते. पण त्या जागी ना मी इथे हा एकच शेल्फ ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीने माझ्याकडे जे पण काही पहिले होते डेकोरेटिव्ह पीस ते मी इथे ठेवून दाखवलेत तुम्हाला. माझ्याकडे अजून काही पीसेस वगैरे जेव्हा मी ऑर्डर वगैरे करेन किंवा काही नवीन DIY वगैरे करेन तेव्हा मी तिथे एक छान पद्धतीचे शोपीस वगैरे ठेवून घेईन. आता सध्या मी तुम्हाला तिथे ते दाखवलंय की माझ्याकडे आहे किंवा अशा पद्धतीने मी ते डेकोरेट केलेलं आहे. आता ही शेवंतीचं झाड जे आहे ना ते पण खूप छान मस्त ग्रो होतंय आणि इथे बघा हा गुलाब मस्तच वाटतोय ना, छान त्याला खूप फुलं होती. तर आता बघा इथे हा छोटासा स्पेस मी अशा पद्धतीने छान क्रिएट करून घेतला होता. तुम्हाला माझं हे छोटंसं गार्डन कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. झाडांमुळे ना माझा किचन पूर्ण मातीने भरला होता म्हणून किचन वगैरे छान स्वच्छ धुवून पुसून वगैरे काढून घेतला. मी छान फ्रेश वगैरे झाले आणि हो, आज होळी होती म्हणजे मी हा व्हिडिओ शूट केला त्या दिवशी. पण मला काही पूजा वगैरे करायला मिळाली नाही काही पर्सनल प्रॉब्लेम्समुळे. पण ठीक आहे चला असो. मी माझा दिवस छान माझ्या झाडांसोबत मस्त एन्जॉय केला होता. छान झाडांसोबत माझा टाईम स्पेंड केला होता. त्याच्यामुळे माझा मूड एकदम छान फ्रेश होता. तर चला आजच्या ह्या छान अशा कॉफीसोबत मी माझा आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, हसत राहा, स्वतःची काळजी घेत राहा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक यू सो मच. बाय.